तात्काळ त्या यज्ञस्थळी जाऊन पोचला. वीरभद्र आणि त्याच्या सहगणांनी त्या यज्ञस्थळी एकच विद्रोह सुरू केला. सर्वत्र हाहाकार घालून सर्वजण धावू लागले आणि हा वीरभद्र प्रजापती दक्षावर चालून गेला. तू माझे स्वामी शंकर व सतीचा अपमान केला आहे. तुझ्या पापाचा खडा आता भरला आहे. चल आता युद्धाला तयार हो. तुझं मरण अटळ आहे. भोग तुझ्या कर्माची फळ. वीरभद्र व दक्षराजा यांच्या धनुवर युद्ध सुरू झालं आणि महापराक्रमी वीरभद्राने दक्षाला दंड करत त्याचा शिरच्छेद केला.